वेगवेगळ्या प्रकारचे धर्म जे आहेत ते धर्म आणि त्या धर्मांच्या चाली रीती रूढी त्या जाचक असतील त्या काळामध्ये, आणि मग धर्मप्रसार जो असेल आपल्या देशापर्यंत येऊन पोचला. वेगवेगळ्या प्रकारचे धर्म सत्य बरोबर आल्या. मग इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, ख्रिश्चन धर्माचा शिरकाव झाला. मुस्लिमांनी आक्रमण केलं, मुस्लिमांचा सुद्धा शिरकाव झाला. आणि संक्रमण जे आहे धर्माच्या बाबतीत सुद्धा संक्रमण होत चाललं. आता ही सध्या ही अवस्था तीच आहे. धर्म जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे, अतिशय महत्वाची बाब आहे. माणूस धर्माशिवाय जगू शकत नाही. जसा माणूस अन्नाशिवाय जगू शकत नाही, तो जर माणूस असेल तर खरा माणूस धर्माशिवाय जगू शकत नाही. मात्र धर्माची व्याख्या आपल्याला करता येत नाही. बसलेल्यांपैकी कोणी मला एक सांगा की ही धर्माची मूळ व्याख्या आहे म्हणून. आतापर्यंत धर्माची व्याख्या कोणी केलेली नाही. परंतु धर्माची व्याख्या प्रत्येकाच्या कर्तव्याप्रत ती बदलत चालते. आपला धर्म आहे, स्वयंसेवकाचा धर्म आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS प्रचार आणि प्रसार करताना आपलं शील जोपासलं गेलं पाहिजे, तो आपला धर्म आहे. आपल्या इब्रतीचा प्रभाव जो आहे तो इतरांवर पडत असतो, आणि म्हणून आपली इब्रत म्हणजेच आपण कशी आहोत याच्यावर अवलंबून आहे. म्हणून ते कर्तव्य आहे आपलं की समाजाच्या दृष्टीनं आपलं चारित्र्य घडवण्याचं काम स्वतःला करावं लागेल. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक शाखेमधून तर घडतच असतं. परंतु एखादा पात्रवट मूर्तिकार कितीही चांगला असला आणि तो दगडच बरोबर नसेल तर तो दगड बाजूला सरकून दुसरा दगड शोधायला सुरुवात करतो. आणि मग तो जो दगड आहे तो दगड कुठेच बसत नाही. म्हणून फाउंडेशनच्या गटामध्ये म्हणजे त्या आत टाकल्या जातो, तो कधीच दिसत नाही. मात्र ज्याची मूर्ती बनते